राजकीय संस्कृतीचा विषय जो आहे तर शिवसेनेसारखा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गेला, त्यामुळे महाराष्ट्रातला सगळा आता कडबोळ सुरू झालेला आहे. आणि मग त्यानंतर असं झालंय की राजकारणाचं हे सुप्त स्वरूप होतंच की सत्तेसाठी आम्ही कोणाशी हातमिळवणी करू, पण ते अतिशय उघडे नागडेपणाने समोर आलंय. ही सगळी संस्कृती जी आहे ती आत्ता बदलली आहे किंवा आत्ता मोठ्या प्रमाणावर बदलली आहे असं वाटतं. आणि त्याचं मेन कारण की जे लोक लक्षात घेत नाहीत ते टेक्नॉलॉजीमध्ये पण आहे. शरद पवार काँग्रेस एस म्हणजे त्यांच्या पक्षात होते स्वतःच्या. 86 साली त्यांनी औरंगाबादला भाषण केलं की मी पुन्हा काँग्रेसमध्ये गेलो तर मला चपलेनी मारा, आणि चौथ्या दिवशी ते काँग्रेसमध्ये गेले. तेव्हा कोणी म्हणलं नाही राजकारणाचा स्तर प्रचंड घसरलाय. सत्तेसाठी शरद पवार स्वतःचा पक्ष काढून वसंतदादांना पदावरून काढू शकतात, तर मग सत्तेसाठी उद्धव ठाकरे गेले तर काय हरकत आहे. आपल्या लोकशाहीमध्ये एखाद्या नेत्याचं स्थान, एखाद्या नेत्याची ताकद, एखाद्या पक्षाचा खरा खोटा दावा हा मोजण्याचं काय साधन आहे तर निवडणूक आहेच. फोडाफोडी सगळ्या पक्षांनी केली आहे. क्रॉस अलायन्सेस छोट्या इलेक्शनला, म्हणजे काँग्रेस पण शिवसेनेबरोबर गेलंय, काँग्रेस भाजपबरोबर खालच्या इलेक्शनला पण गेले काही ठिकाणी. असं काही नाही ग्रामपंचायत लेव्हलला. त्यामुळे राजकारणामध्ये कुणीही अस्पृश्य नसतं आणि परमनंट मित्र शत्रू नसतात. महाराष्ट्राचं वोटर खूप सजग आहे, मॅच्युअर्ड आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फ्लोटिंग वोट तुलनेने कमी असतात. मराठा आंदोलन ज्या प्रकारे वापरलं गेले सगळ्या पक्षांकडनं गेल्या 10 वर्षात, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आणि हे आहेच ना, आणि त्याचा परिणाम निश्चितपणे राजकारणावर झालाच आहे. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या डिकोडिंग MH या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. डिकोडिंग MH म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण डिकोड करणं. आणि या सिरीजचा पहिला भाग आपण 2019 नंतरचं महाराष्ट्रातील राजकारण या विषयावर चर्चा करणार आहोत या भागामध्ये. आणि ऑफकोर्स आपल्यासोबत चर्चा करायला आहेत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. सर, स्वागत आहे. नमस्कार. सर, हा विषय घेण्यामागचं कारण पहिल्यांदा मी स्पष्ट करतो तुम्हालाही आणि आपल्या प्रेक्षकांनाही. आमची जी पिढी आहे, म्हणजे जी आता 20-25 मध्ये आहे, ज्यांनी पहिलं मतदान 19ला केलं वगैरे वगैरे, त्यांना असं कुठेतरी वाटायला लागलं की कुठेतरी अनिश्चिततेकडे सगळं महाराष्ट्राचं राजकारण चाललंय. आघाडी होते, बिघाडी होते. आज जो एकासोबत आहे तो पक्ष दुसऱ्या वर्षी वेगळ्याच कुठल्या तरी पक्षासोबत आहे. कोणीतरी 2.5 वर्ष वेगळ्याच माणसाची सत्ता आहे, नंतर 2.5 वर्ष कोणाची तरी वेगळ्याच लोकांची सत्ता आहे. अशा सगळ्या गदारोळामध्ये नेमकं महाराष्ट्राचं राजकारण होतं काय, आहे काय आणि असणारे काय, असे सगळे प्रश्न मनात फिरायला लागले. म्हटलं आपण डिकोडिंग MH नावाने सिरीज सुरू करू, आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा यातनं प्रयत्न करू. सो माझा पहिला प्रश्न हाच आहे सर, की 2019 नंतर खरंच महाराष्ट्राचं राजकारण बदललं का, किंवा जी एक राजकीय संस्कृती म्हणतात महाराष्ट्राला फार पूर्वीपासून लाभलेली आहे तीच कुठेतरी कालबाह्य होते, असं खरंच आहे का, आणि असेल तर ते नेमकं काय आहे? 19 नंतर महाराष्ट्रातलं राजकीय चित्र बदललंय का, तर 100% बदललंय. त्याचं कारण असं की आपण इतिहासात जायचं तर साधारण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राचं राजकारण हा जर विषय घ्यायचा असेल तर 1960 पासून सुरू करावं लागेल, कारण 60 साली महाराष्ट्राची स्थापना झाली. आता 60 साली यशवंतराव चव्हाणांसारखा लोकोत्तर नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, त्यामुळे त्यात काही फारसा प्रॉब्लेम आलेलाच नाही. आणि तेव्हा काँग्रेस हे देशातलाही फार मोठा पक्ष होता, आणि त्या काळामध्ये उजव्या विचारसरणीचे किंवा जनसंघ किंवा हे लोक तुलनेने मायनॉरिटीत होते किंवा त्यांचे आवाज क्षीण होते. त्यामुळे इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये जसं आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र 60 साली आला जन्माला, त्याच्या आधी की जे काही प्रांतिक सरकारं झाली, स्वातंत्र्य लढा झाला, त्या सगळ्यानंतर देश स्वतंत्र झाल्यावर आंबेडकरांसारख्या नेत्यालाही पराभूत व्हायला लागलेला आहे भारतामध्ये. ही परिस्थिती आहे. त्यामुळे इलेक्टोरल पॉलिटिक्स हा एक वेगळा विषय आहे आणि एकूण राजकीय संस्कृती हा वेगळा विषय आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये हा जो हल्ली तुमच्या पिढीने अतिशय पॉप्युलर वाक्य ऐकलं असेल की आमच्यात राजकीय मतभेद आहेत पण मनभेद नाहीत, असं अगदी गोंडस वाक्य एक लोक बोलतात. परंतु पूर्वीच्या काळी राजकीय मतभेद होते, विचारसरणी वेगळी होती, पण ती माणसं जाहीर कार्यक्रमांमध्ये एकमेकांचं कौतुक करायचे. म्हणजे पूर्ण भिन्न विचारसरणी, पूर्ण डावे, पूर्ण उजवे, पूर्ण मधले, काँग्रेसवाले, हे सगळे एकमेकाच्या गळ्यात गळे घालून एखाद्या समारंभात सहभागी व्हायचे. आणि मला वाटतं की त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये पुण्याचंही योगदान मोठं आहे. म्हणजे पुणे शहरामध्ये तर हे अगदी आजच्या पिढीपर्यंत घडताना दिसतं आपल्याला. तर त्यामुळे राजकीय चित्र 19 नंतर बदललं का? हो, निश्चित बदललं. आणि त्याचं मुख्य कारण हे आहे
की तथाकथित आपण ज्याला असं समजतो की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी आहे ती उजव्या विचारसरणीचा हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष आहे आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हे तथाकथित सेक्युलर किंवा पुरोगामी प्रोग्रेसिव्ह किंवा त्यांच्या दृष्टीने जातीवादी नसलेले पक्ष आहेत. बरोबर असं बरोबर ठीक आहे. म्हणजे हे मी त्यांच्या दृष्टीने म्हणतो. त्याचं कारण असं की सेक्युलरिझम हा म्हणजे धर्मनिरपेक्षता किंवा सर्वधर्म समभाव याच्यापैकी किती शब्दच्छल केले तरी आपल्या धर्माविषयी एखाद्या व्यक्तीला प्रेम वाटणं किंवा अति हे वाटणं ठीक आहे, पण दुसऱ्या धर्माचा विद्वेष करता कामा नये वगैरे. तर हे फिलॉसॉफिकल किती झालं तरी राजकारणामध्ये धर्माचा वापर होतो का तर होतो. तो वाढला कधी तर अयोध्येच्या आंदोलनापासून खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यापूर्वी नव्हता का? होता ना. त्यापूर्वी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली विशिष्ट धर्माचं लागून चालन झालं किंवा तुष्टीकरण झालं तर तेही धार्मिकच आहे ना. त्यामुळे ही सगळी संस्कृती जी आहे ती आत्ता बदलली आहे किंवा आत्ता मोठ्या प्रमाणावर बदलली आहे असं वाटतं. आणि त्याचं मेन कारण की जे लोक लक्षात घेत नाहीत ते टेक्नॉलॉजीमध्ये पण आहे. राईट. तंत्रज्ञानामुळे आज पूर्वीच्या काळी म्हणजे तुमच्या वडिलांच्या लहानपणी घरात आजी आजारी असेल तर तार यायची की आजी सिरियस आहे निघा. निघणाऱ्याला माहिती असायची ती बहुधा गेली आहे म्हणून, पण तार अशी असायची सिरियस झाली आहे निघा. आज आजीच्या इथे नातूच मोबाईल धरतो आणि नातेवाईकाला किंवा काकाला व्हिडिओवर दाखवतो आजी नक्कीच गेली आहे म्हणून. तर हा जो टेक्नॉलॉजीचा परिणाम आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टी ह्या इमिजिएटली लोकांपर्यंत जात आहेत आणि त्यामुळे परिस्थिती बिघडली तर खूप 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 बिघडली असं वाटायला लागतं. एखादी गोष्ट चांगली झाली तर अरे खूप भारी झालं असं वाटायला लागतं. आणि त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स काय काय आहेत ते झाल्यावर असं वाटतं की आता काय स्वर्गच आला हातात. तर असं होत नाही. एक संपूर्ण जीवनमान उंचावणं वगैरे ह्या कॉम्प्लेक्स प्रोसेसेस आहेत. राजकीय संस्कृतीचा विषय जो आहे तर शिवसेनेसारखा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गेला त्यामुळे महाराष्ट्रातला सगळा आता कडबोळ सुरू झालेला आहे. आणि मग त्यानंतर असं झालंय की राजकारणाचं हे सुप्त स्वरूप होतंच की सत्तेसाठी आम्ही कोणाशी हातमिळवणी करू, पण ते अतिशय उघडे नागडेपणाने समोर आलंय. आणि त्यामुळे ते विधिनिषेध शून्य होतं का? होतंच राजकारण, पण ते विधिनिषेध शून्य असतं हे आता ओरडून सांगितलं जायला लागलं आहे. त्यात काय विशेष नसतं. तिथे प्रॉब्लेम आहे. म्हणजे मराठीतली जी म्हण आहे की कमरेचं काढून डोक्याला बांधणं आणि नागवं फिरणं, त्या फिरण्यातही कोणाला काही वाटत नाहीये. इतके स्टेक्स आहेत त्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय. ओके. म्हणजे सर वातावरण गढूळ निश्चित झालेलं आहे आणि गढूळ झालं हे अभिमानानं सांगितलंही जात आहे आत्ताच्या काळामध्ये. नाही, वातावरण गढूळ झालंय हे पटकन कळतंय. पूर्वी पण गढूळ होतं असं मी म्हणतोय. ओके. पूर्वी देखील गढूळ होतं, आत्ताही गढूळ आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये व्हॅल्यूजचा किंवा मूल्यांचा काय असा प्रचंड ऱ्हास झाला असं नाहीये. त्याचं कारण असं ही प्रोसेस क्युम्युलेटिव्ह असते. म्हणजे आणखीन एक वेगळं उदाहरण तुम्हाला द्यायचं तर समजा तुम्ही 4 पोळ्या खाऊन तुमचं जेवण होत असेल आणि पोट भरत असेल तर ते त्या चौथ्या पोळीचं कर्तृत्व नसतं किंवा तिसरीचं नसतं किंवा पहिलीचंही नसतं. पहिल्या 2 न खाता पुढच्या 2 खाल्ल्या तर उपाशीच राहाल ना किंवा पोट भरल्यासारखं नाही वाटणार. तसं समाज नावाचा जो काही प्राणी आहे किंवा आपण जो घटक मानतोय किंवा महाराष्ट्र असं म्हणतोय, आज काय 13-14 कोटी लोक आहेत, समजा पूर्वी 10 कोटी असतील 5 कोटी असतील, तर मुळात माणूस हा कॉम्प्लेक्सच प्राणी आहे. त्यामुळे तो क्युम्युलेटिव्हली घडत किंवा बिघडत जातो. तेव्हा राजकीय संस्कृती ही देखील त्या माणसांची बनलेली आहे. त्यामुळे एकदम एका क्षणाला एकदम नाटकात सिनेमात एकदम क्लायमॅक्स झाला आणि एकदम हिरोचा विलन लक्षात आला असं होत नाही. त्याचे स्ट्रेन्स आधीपासून दिसतात. तसं महाराष्ट्रामध्ये राजकीय संस्कृती घसरत चालली आहे हे दिसतंय. गेली 20-25 वर्ष नव्हे त्याच्याही आधीपासून दिसतंय. आता ते खूप उघडे नागडेपणाने दिसायला लागलं. त्याचं मेनली कारण टेक्नॉलॉजी हे पण आहे. ओके. म्हणजे टेक्नॉलॉजी सोडता याला जबाबदार कोण असू शकतो? जबाबदार मी बाय अँड लार्ज या सर्व गोष्टींना जबाबदार आपण सगळे म्हणजे सामान्य माणसं असं म्हणतो. त्याचं कारण असं की यासाठी आपल्याला 5000 वर्ष परंपरेतनं आलेल्या संस्कृतीतनं आलेल्या म्हणी वाक्प्रचार, जसं मराठीमध्ये एक सेईंग आहे किंवा म्हण आहे यथा राजा तथा प्रजा, इंग्रजीमध्ये आहे पीपल गेट रूलर्स दे डिझर्व. आज मला सांगा की पत्रकारितेबद्दल ओरडतात, पत्रकार मंगळावर नाही येणार आहेत का? म्हणजे बाकी सगळा समाज भाऊ महाराज बोळातनं आला आणि पत्रकार एकदम बिहारमधनं आला असं काय होत नाही. हा जो काय पत्रकार नावाचा प्राणी आहे तोही या समाजातलाच आहे ना. आपण सगळी माणसं जितकी स्खलनशील आहोत तितकाच तो आहे, तितकाच राजकारणी स्खलनशील आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जे काही
त्यांच्या सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर केलं ते अत्यंत गैर आहे, भयंकर चारित्र्यहीन राजकारण आहे असलं मी काही म्हणत नाही. कारण मुळामध्ये राजकारण हा जो खेळ आहे हाच अशा प्रकारचा आहे आणि तो आज नाही, वर्षानुवर्ष तसाच आहे. औरंगजेबाने भावांचे खून करून सत्ता मिळवलीच, मग त्याला काय घाणेरडं राजकारण, कपटाचं राजकारण. आपण त्याला एखादा ऍडजेक्टिव्ह लावतो. राजकारण हे असंच आहे आणि तो सभ्य लोकांचा खेळ नाही. सभ्य लोक आले तर ते सुधारेल, सभ्य लोक येत नाहीत म्हणून तो तसाच चालू राहिलाय. अच्छा, ओके. तुम्ही आता म्हणालात की प्रत्येक जण असाच खेळ करत असतो राजकारणामध्ये, सभ्य लोकांचा खेळ नाही. काही लोकांना उशिरा कळतो हात असा करतोय हे, काही लोकांना पटकन कळतो अरे चहा फारच बदमाशीने करतोय. म्हणजे लपंडाव खेळताना सुद्धा एखाद्याने बदमाशी केली तुमच्या लहानपणी तर एखादा बावळट असतो प्लेअर, त्याची लबाडी पटकन कळते. एखादा हुशार असतो त्याची लबाडी कळायला वेळ लागतो. तेच राजकारणात चालू आहे. बरोबर सर. मला ह्याला जाऊन पुढचं विचारायचं होतं. तुम्ही म्हणताय की ही आत्ताची प्रोसेस नाहीये, हे पूर्वीपासून घडत हे घडत जातं. हा, तर मला हाच अंतप्रवाह जाणून घ्यायचा आहे की 2019 पर्यंत आम्हाला दिसताना असं दिसत होतं की पुरोगामी विचारसरणी रिप्रेझेंट करतायत असं ते म्हणतायत, असे पक्ष एकत्र येऊन काम करत होते. उदाहरणार्थ आघाडी असेल, आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला होते की ते हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. असे पक्ष एकत्र होते. 19 नंतर अशा काय बदल झाला त्या प्रवाहांमध्ये की जेणेकरून ती आता एकदम सरमिसळ होऊन बसली सगळ्या पक्षांची. म्हणजे 2.5 वर्ष आपण वेगळीच सत्ता बघितली, 2.5 वर्ष आपण आता वेगळीच सत्ता बघतोय आणि दोन्हीकडे दोन्ही पक्ष आहेत. म्हणजे असं नाही की सगळे पक्ष एकमेकांच्या हातात हात घालून 2.5 वर्ष सत्तेचा उपभोग घेताना आपल्याला दिसत आहेत. फक्त आमची विचारसरणी कॉमन मिनिमम प्रोग्राम अशी काय काय गोंडस नावं त्यांनी त्याला दिली. आता म्हणतात की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन सत्ता स्थापन केली वगैरे वगैरे. ही सगळी सरमिसळ आत्ता होताना आपल्याला दिसते. ह्याची मुळे कुठेतरी मागे असतील असं मला वाटतं तुमच्या म्हणण्यात आहेतच ना. तर त्याचा अंतप्रवाह नेमका काय आहे? त्याचं कारण असं की मुळामध्ये राजकारण करायचं कशासाठी. तुम्ही हे पण वाक्य ऐकलं असेल आणि आपल्या सगळ्या ऑडियन्सने ऐकलं असेल की आम्ही 80% समाजकारण करतो, 20% राजकारण. म्हणजे काय करतो बाबा नेमकं? तर करायचं कशासाठी राजकारण? 2 भाग आहेत. सत्तेवर येण्यासाठी हे उघड आहे, पण कुणीही तसं म्हणणार नाही. मला लोकांचं भलं करायचं म्हणून मला सत्ता हवी आहे. आज अजित पवार ते ओपनली म्हणतायत की मी इकडे का आलो एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात, तर मतदारसंघातली कामं करायची असले तर सत्तेत राहूनच करता येतात, सत्तेबाहेर राहून करता येत नाही. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आज आपण असं अजित पवारांना चांगलं वाईट लोक म्हणतील त्यांच्या वकुबाप्रमाणे आणि कुठनं बघतायत त्यानुसार. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार यांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण पुढेच जाऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पण लिहिला जाऊ शकत नाही. आज आपण जर म्हणजे मोठे नेते म्हणून, कारण यशवंतराव आज हयात नाहीत, त्यांचे वारस आहेत शरद पवार. 67 साली शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले. ठीक आहे, त्यानंतर शरद पवारांनी जवळपास प्रत्येक दशकामध्ये भूमिका बदलली आहे त्यांची. आता त्यावेळेला त्यांना नरेंद्र मोदीचा पक्ष सत्तेवर नव्हता ऑप्शन म्हणून. ठीक आहे, म्हणजे आज अजित पवारला ऑप्शन आहे म्हणून तो एकनाथ शिंदेकडे गेला. ठीक आहे, किंवा मोदींच्या पंखाखाली गेला. शरद पवार 67 साली होते. त्यांनी काय केलं? 67 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले, त्याच्यानंतर गृहराज्यमंत्री झाले. मग काय केलं त्यांनी? 78 साली सरकार पाडलं वसंतदादांचं. ठीक आहे, पाठीत खंजीर खुपसला असा वाक्प्रयोग महाराष्ट्रात रूढ झाला. अजूनही होतो आणि त्याच्यावर स्वतंत्रपणे कार्यक्रम केला तर शरद पवार या विषयावरच कार्यक्रम करावा लागेल तुम्हाला तासाभराचा. डिकोडिंग एमएससाठी महत्वाचा विषय. डिकोडिंग एमएससाठी डिकोडिंग शरद पवार पण आपण करूया, काही अडचण नाही. पण आज आपण जे म्हणतोय की राजकारण बदलत चाललंय. तुम्ही मला सांगा, 67 साली जे निष्ठावान काँग्रेसचे यशवंतरावांचे अनुयायी आहेत त्यांनी वसंतदादांचं मंत्रिमंडळ पाडून आपलं सरकार बनवलं आणि ते बनवताना ते काँग्रेसमध्ये राहिले नाहीत. त्यांनी काय केलं? काँग्रेस एस नावाची संघटना स्थापन करून पुरोगामी लोकशाही दल पुलोदचा प्रयोग केला. आता हे काँग्रेसच्या विचारापासून लांब जाणं नव्हतं का? होतं. तेव्हा कोणी म्हणलं का महाराष्ट्राचं राजकारण काय गलिच्छ झालंय? मला नाही आठवत कोणी असं गलिच्छ झालंय असं वगैरे म्हणलेलं. म्हणजे मी त्यावेळेला होतो, मी 10 वर्षाचा होतो, 12 वर्षाचा होतो. पण फक्त खंजीर खुपसला हा शब्द प्रयोग झाला. ठीक आहे, त्यांनी 78 साली मुख्यमंत्रीपद मिळवल्यावर इंदिरा गांधींनी सरकार बरखास्त केली. पुन्हा सत्तेवर आल्यावर 80-81 आणि अंतुले मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला शरद पवार काँग्रेस एस म्हणजे त्यांच्या पक्षात होते स्वतःच्या. 86 साली त्यांनी औरंगाबादला भाषण केलं की मी पुन्हा काँग्रेसमध्ये गेलो तर मला चपलेनी मारा, आणि 4थ्या दिवशी ते काँग्रेसमध्ये गेले. तेव्हा कोणी म्हणलं नाही राजकारणाचा स्तर प्रचंड घसरलाय? कोणीच म्हणलं नाही. असं का म्हणलं नाही मला माहित नाही, पण नाही म्हणले. मग जर सत्तेसाठी शरद पवार
स्वतःचा पक्ष काढून वसंतदादांना पदावरनं काढू शकतात. तर मग सत्तेसाठी उद्धव ठाकरे गेले तर काय हरकत आहे. पण शरद पवारांनी जे कारण दिलं तेच उद्धव ठाकरे आज देत आहेत. ते काय म्हणतायत, भाजपचं हिंदुत्वच वेगळी आहे. आम्ही बाबरीच्या वेळेला शिवसैनिक बाळासाहेब म्हणले होते, शिवसैनिकांनी पाडले असेल तर आम्हाला अभिमान आहे. पण काँग्रेसच्या बरोबर 2 मुख्यमंत्री आल्यावर ते तसं म्हणत नाहीयेत. आता त्यांच्या भाषणात पण हिंदू शब्द गायब झालाय. आणि त्याचं कारण काय, तर इतकं काही खराब झालं वगैरे असं मला वाटत नाही. हे समजून घेण्याचा प्रश्न आहे की राजकारण हे मुख्यत्वे सत्तेसाठी केलं जातंय आणि त्या सत्तेतनं लोकांचं भलं करायचं आणि आपली सत्ता शाबूत राखण्यासाठी वाटेल त्या टोकाला जायचं. ही कटथ्रोट कॉम्पिटिशन झाली. पूर्वी ती तितकी नव्हती कारण दुसरा पक्षच नव्हता प्रतिस्पर्धी. आज तो आहे म्हणून ती तितकी कटथ्रोट झाली आहे. एवढी कटथ्रोट झाली आहे का की जे महत्त्वाचे 2 स्थानिक पक्ष महाराष्ट्रामध्ये होते आत्तापर्यंत, मग 19 पर्यंत आपण धरून चालू, शिवसेना आणि राष्ट्रवादी, या दोघांच्याही नेत्यांची तुम्ही आत्ता उदाहरणं दिलीत. हे सगळं करत असताना फोडाफोडीचं राजकारण झालं आणि स्वतःचेच पक्ष फुटले आणि 2 शकलं झाली. एक पक्ष त्याच्यातला एक शकलं जे झाले त्याच्यामधला एक भाग सत्तेमध्ये आहे, एक भाग विरोधी पक्षांमध्ये आहे. 2.5 वर्ष दोघांनी ती कंडिशन अनुभवली. तर या आता भविष्य काय असणार आहे यांच्या राजकारणात. म्हणजे सत्तेसाठी आम्ही बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्या, हिंदुत्व कॉम्प्रोमाइज केलं, पुरोगामी विचार कॉम्प्रोमाइज केले, पण सरते शेवटी जे पक्ष आम्ही केले म्हणजे असं कोण म्हणतंय, ते म्हणतच नाहीत आम्ही कॉम्प्रोमाइज केलंय. तो प्रत्येक जण म्हणतो मीच पुरोगामी आहे, मीच खरा हिंदुत्ववादी आहे, मीच खरा जनतेचा तारणार आहे, मीच खरा राष्ट्रवादी आहे, मीच खरी शिवसेना आहे. म्हणजे तुम्ही बघा, उद्धव ठाकरे म्हणतात माझी खरी शिवसेना, एकनाथ शिंदे म्हणतात माझी खरी शिवसेना. त्यामुळे ते कोणीच म्हणणार नाही माझी बोगस आहे किंवा वेगळी आहे, मीच खरा असं ते म्हणणार. प्रश्न काय असतो, प्रश्न सर्वसामान्य माणसाला कन्व्हिन्स करण्याचा असतो. बरोबर. सर्वसामान्य माणसाला कन्व्हिन्स करेल म्हणजे आता मोदींना शिव्या देतात लोक, काही लोक मोदींचे भक्त असतात. मी काय म्हणत आलो की भारतातल्या जनतेने ठरवायचंय ना, आणि ती ठरवेल जनता. 4 जूनला कळेल. ते नालायक असले तर काढून टाकतील पदावरनं, त्यांना लायक असले तर ठेवतील. आणि आपल्या लोकशाहीमध्ये एखाद्या नेत्याचं स्थान, एखाद्या नेत्याची ताकद, एखाद्या पक्षाचा खरा खोटा दावा हा मोजण्याचं काय साधन आहे तर निवडणूक आहे. त्याच्या मागे किती लोक आहेत. मी खूप म्हणलं मला खूप आहे, तुम्ही काय मोजता, तुमच्या चॅनलचा TRP मोजता, मागे किती लोक आहे बोलता, त्याच्यावर रेव्हेन्यू मिळतंय का मोजता. त्याच पद्धतीने राजकारणातल्या नेत्याचं स्थान, शरद पवारांचं स्थान मोजायचं कसं, त्यांचे आमदार किती, त्यांचे खासदार किती, त्यांचे नगरसेवक किती, किती ग्रामपंचायती जिंकलं, ग्रामपंचायतीला चिन्ह नसतं पक्षाचं, पण किती महापालिका जिंकलं. शेवटी तुम्हाला मोजावं लागेल ना बाबा. बिझनेसमधला बँक बॅलन्स मोजतात, राजकीय पक्षांना त्यांची ताकद इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हवरनं मोजावी लागते. त्यामुळे मी पुन्हा म्हणतोय तुम्हाला की तुमच्या पिढीला वाटतंय हे बरोबर आहे, पण ते कशामुळे वाटतंय, तर माध्यमांमधनं सगळं येतंय की आजच्या इतकं महाराष्ट्र कधी घसरला नव्हता. आता समजा याच्यापेक्षा आणखीन घसरला तर मग ॲबिज नावाचा शब्द आहे इंग्रजीमध्ये. अबिज म्हणजे अति गर्तेत जाणार, तर गर्तेचे खाली जाणार का मग पुढे. तर मी त्याच्याकडे सकारात्मकतेने बघतो. मी राजकारणाचा अभ्यास करतो. मला तुम्ही राजकीय विश्लेषक म्हणून बोलवलंय. मी राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या दृष्टीने मला हे प्रचंड घसरलंय असं काही वाटत नाही. कारण हे घसरत खाली गेलं तर मला आकलन कमी होईल ना, मला त्याच्या लेवलला जाऊनच बघायला पाहिजे. तर मला घसरलं वगैरे नाही वाटत. मी अतिशय तटस्थपणे बघण्याचा प्रयत्न करतो असं का होत आहे. आणि विज्ञानामध्ये जे प्रश्न विचारतात की का, तर राजकारणात तुम्ही आणि मी सगळ्यांना सांगेन का हा प्रश्न विचारा आणि आजच का हा प्रश्न. एक्झॅक्टली मला हेच विचारायचं होतं की हे आत्ताच का घडायला सुरुवात झाली आहे, ह्याची नेमकी मूळ कारण काय असतील. आणि त्याला जोडून मला हेच विचारायचं आहे की ही पक्ष फुटलेले आहेत, स्थानिक पक्ष होते महत्त्वाचे ते फुटलेले आहेत. ही गोष्ट नवीन नाही आहे पक्ष फुटणं. काँग्रेसही अनेकदा फुटलेली आहे. BJP ही एका मोठ्या पक्षाचा भाग होती पूर्वी, ती आता स्वतंत्र पक्ष म्हणून काम करते. पण हे आत्ताच एवढी सरमिसळ होण्याची कारणं काय आहेत, आणि हे जे सरमिसळ होताना हे जे पक्ष फुटलेले आहेत त्यांचं ह्या सगळ्या मिसळीमध्ये भविष्य काय असणार आहे. साधं उदाहरण देतो एकदम. तुम्ही लहानपणी खेळ खेळता, त्या खेळांमध्ये कुठल्याही तुमचे जे सवंगडी असतात त्यात माहिती असतं की हा तेंडुलकर आहे, हा धोनी आहे, हा बॉलिंग टाकतो, हा चांगला विकेटकीपर आहे, हा चांगला फिल्डर आहे. हे मी क्रिकेटचं उदाहरण देतो कारण तो लोकप्रिय खेळ आहे. बाकी खेळांचं लोकांना समजून घ्यायला वेळ लागेल. तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेस हा प्रबळ आणि मोठा पक्ष होता फॉर डिकेड्स. जनसंघ किंवा उजव्या विचारसरणीचे लोक छोटे होते. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष स्थापन झाला, तो प्रादेशिक पण पातळीवर नव्हता, तो मुंबईपुरती ती संघटना होती. आता तुम्ही जर तुमची पिढी अगदीच 25शीतली म्हणून मी सांगतो
की टेक्स्टाईल मिल्स हा जो प्रकार होता मुंबईतला, कापड गिरण्या, त्या कापड गिरण्यांमध्ये डाव्यांच्या संघटना होत्या सगळीकडे, लेफ्ट म्हणजे कम्युनिस्ट विचारसरणीच्या. त्या सगळ्या संघटनांच्याकडनं संप केले जायचे गिरण्यांमध्ये. आणि त्यामुळे मालक वर्गाने त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांशी म्हणजे पुन्हा काँग्रेसशी हातमिळवणी करून शिवसेना नावाच्या संघटनेला बळ दिलं. आणि मग प्रत्येक मिलमध्ये पर्यायी संघटना उभी राहू लागली. आणि त्या संघटनेला मालक लोक मान्यता देऊ लागले, मेंबर कमी असले तरी. कारण काय, त्याला राजकीय आश्रय होता. त्यामुळे वसंतराव नाईक जे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे नेते आहेत महाराष्ट्रातले, त्या वसंतराव नाईकांच्या काळात शिवसेना फोफावली. कारण सगळ्या ट्रेड मिल्समध्ये पॅरलल संघटना शिवसेनेची प्रबळ झाली. त्यातनं रक्तपात झाले, खून झाले रस्त्यावर लोकांचे. म्हणजे त्या केस अनेक वर्ष चालल्या कामगार युनियनच्या. त्याच्यामध्ये शिवसेनेला त्या काळात हेटाळणी करून वसंत सेना म्हटलं जायचं. का म्हटलं जायचं, तर तेव्हा काय कोणी वसंतराव नाईकांची खांडोळी केली नाही किंवा वसंत सेना म्हणून हिणवणाऱ्यांची पण खांडोळी केली नाही. वास्तविक काँग्रेस हाच पक्ष प्रबळ होता, पण ते अंडरस्टँडिंग असं होतं की मुंबई पालिका ही शिवसेनेकडे दिलेली होती आणि राज्यात तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका, हे सरळ अंडरस्टँडिंग होतं. आणि त्यातनं शिवसेना हा पक्ष उदयाला येऊन मोठा झाला. तो मोठा झाल्यावर तो हिंदुत्ववादी त्यांचे विचार असल्यामुळे अर्थातच त्यांचा नॅचरल ॲली कोण होता, तो भाजप होता. भाजपही छोटा पक्ष होता. म्हणून वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरे कमळाबाई म्हणून त्यांना हिणवत राहिले. आणि शिवसेना हा मोठा भाऊ आणि भाजप हा धाकटा भाऊ होता महाराष्ट्राच्या राजकारणात. हे तर म्हणजे तुम्ही अभ्यास थोडा केला तर लक्षात येईल. आज काय झालं, आज भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पातळीवर मोठा झाला, त्यामुळे शिवसेना छोटा भाऊ झाला. काँग्रेस महाराष्ट्रात 60 साली जेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, तेव्हा जे छोटे छोटे पक्ष होते म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, हे काँग्रेस लेड नव्हतं. काँग्रेसचे पुढारी होते त्यात, पण प्रख्यात्रे होते. जयंतराव टिळक नंतर काँग्रेसमध्ये गेले, पण ते मूळ उजव्या विचाराचेच होते. जयंतराव टिळक, SM जोशी होते, प्रजा समाजवादी पक्ष म्हणजे नानासाहेब गोरे, SM जोशी, गफर प्रधान ही मंडळी होती संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये. पण त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी एक सक्षम मुख्यमंत्री म्हणून त्या सगळ्यांना कॉल दिला, त्यांना अपील केलं की हा नेहरूंसारखा मोठा लीडर आहे देशाचा, देश ते विजनरी आहेत आणि काँग्रेस हा खूप मोठा पक्ष आहे, स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतलेला, त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या नौका त्या मोठ्या बोटीमध्ये टाका आणि प्रवाहाला लागूया. तसा काँग्रेसचा प्रवाह जो मोठा झाला तेव्हा हे छोटे पक्ष विलीन झालेच ना. तेव्हा त्यांना कोणी म्हटलं नाही पक्ष फोडतायत, इकडच्या माणसं इकडे आणतायत. सेम यशवंतराव नंतर पुढे देखील काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या संघटनांचे विचारांचे लोक त्यांनी सामावून घेतले वेगवेगळ्या प्रकारे, अनेकदा घेतले, एकदा नाही. बरं भाजपचे फोडले का, तेही झालं, भाजपतले पण फोडून घेतलेच आहेत ना. त्यामुळे ही प्रोसेस राजकारणामध्ये कायम होत आली आहे. फक्त आत्ता आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की आत्ता त्याचं उघडनागडं स्वरूप आल्यासारखं का वाटतं समोर, तर बोलला माणूस की टीव्हीवर येतं, बोलला की दिसतं. आणि याच्यात मोठा रोल टेक्नॉलॉजीचा आहे, मी पुन्हा सांगतो तुम्हाला. ह्याच्यामुळे कुठेतरी पोलरायझेशन होतंय असं तुम्हाला वाटत नाही? पण पोलरायझेशन म्हणजे कुठल्या प्रकारचं, म्हणजे एका गटाची लोक एका गटाकडे फार पद्धतीने विचार, म्हणजे समजा आता आपण असा विचार करू की राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा बारामतीची निवडणूक आपण आता डोक्यात घेतली, तर एका मार्गे पूर्वी एकत्र असलेले हे सगळे बारामतीमध्ये फॉर द फर्स्ट टाइम पवारांच्या घरातली 2 माणसं लढतायत. हो, यापूर्वीपर्यंत कधीही समजा भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेसचं कोणीतरी लढलं, अनेक नावं घेता येतील, त्या लोकांना मतं पडली का पडली. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल तर 1.5 लाख मतं पडली, जानकरांसारख्याला जास्ती पडली, म्हणजे कब्बशीवर असून आणि मोदींची लाट होती वगैरे. परंतु प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगवेगळे कारण आहेत, परंतु फोडाफोडी सगळ्या पक्षांनी केली आहे. क्रॉस अलायन्सेस छोट्या इलेक्शनला, म्हणजे काँग्रेस पण शिवसेनेबरोबर गेलंय, काँग्रेस भाजपबरोबर खालच्या इलेक्शनला पण गेले काही ठिकाणी, असं काही नाही ग्रामपंचायत लेव्हलला. त्यामुळे राजकारणामध्ये कुणीही अस्पृश्य नसतं आणि परमनंट मित्र शत्रू नसतात. पण बारामतीचा विचार केला तर आज प्रथमच पवारांच्या घरातल्या 2 व्यक्ती लढतायत, म्हणजे नांडा भाऊजाया. त्यामुळे आणि दुसरं असं की तुम्ही जे म्हणालात की अनिश्चितता आहे, त्याचं मुख्य कारण असं आहे की राईट विंग आणि म्हणजे उजवे पक्ष शिवसेना, BJP आणि काँग्रेस, NCP, पूर्वी काँग्रेस एकत्रच होती, यांची ताकद किती आहे, तर काँग्रेस प्रबळ होती, त्याला धक्का देत 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 90-95च्या काळामध्ये BJP वाढले आणि 95ला सत्तेवर आले शिवसेना, भाजप. त्यानंतर सुद्धा 4ही पक्ष जे झाले, म्हणजे राष्ट्रवादी फुटली 98ला, पक्ष स्थापन झाला 98-99ला, या 4ही पक्षांची ताकद आज साधारणपणे 25% इच अशीच आहे. म्हणजे मी राज ठाकरे सुद्धा शिवसेनेबरोबर धरून तुम्हाला सांगतो.
की साधारण 25%. म्हणजे काय, तर शरद पवारांच्या पक्षाने सर्वाधिक आमदार जिंकले ते 71 2004 साली. बरोबर. त्यामुळे चारही पक्षांची ताकद ही साधारण 60 ते 80च्या मध्ये आमदार येतील अशीच आहे. 70च्या वर कोणाचे. आता मग भाजपचे 122 आले मोदी लाटेमध्ये 14च्या, 19ला ते 105ला आले. आणि तरीही माझं मत आहे की आज जे 105 आहेत ते सुद्धा त्यांच्या एकूण, म्हणजे हा हार्श वाटेल शब्द ऑडियन्सला, लायकीपेक्षा जास्तीच आहेत. त्यांची ताकद 105ची नाही, कारण 122 मध्ये सुद्धा काँग्रेस एनसीपी वाले 30-40 लोक होते आणि 105 मध्ये पण मूळचे काँग्रेसवाले आहेतच. त्यामुळे तसं लक्षात घेतलं तर चारही पक्षांची ताकद 25% आहे. आणि महाराष्ट्राचं वोटर खूप सजग आहे, मॅच्युअर्ड आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फ्लोटिंग वोट तुलनेने कमी असतात. AIADMK किंवा DMK एकदा एकदम P1 P2, एकदा हे सत्तेवर एकदा ते सत्तेवर, असं महाराष्ट्रात होत नाही, इतकं टोकाचं होत नाही. आणि पोलरायझेशन तुम्ही म्हणलात तर ते रामाची लाट, हिंदुत्व याच्यावर चालूच आहे ना, गेली 30 वर्ष चालू आहे राजकारण. मला पोलरायझेशनच्या मुद्द्याकडे यायचं होतं. आता 2019 नंतर आपण म्हणतो की भरपूर द्वेष पसरला समाजामध्ये. म्हणजे कोरेगाव भीमा प्रकरण असेल किंवा आत्ताचं मराठा आंदोलन असेल, गावागावातली लोक डिवाईड झाल्यासारखंच वागतात की जातीवरनं डिवाईड व्हायला लागली लोक. जातीअंतरी चळवळ जी महाराष्ट्रात सुरू झालेली, तिथेच कुठेतरी जातीचे मुद्दे पुन्हा एकदा वरती यायला लागले. ह्याला काही राजकीय परिस्थिती कारणीभूत आहे? राजकारण हे जवळपास सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी असं मला वाटतं. जे काही उत्पाद होतं त्याच्यात राजकारण प्रमुख कारण आहेच. राजकारण आणि त्यातलं सत्ताकारण. परंतु तुम्ही जे म्हणताय तसं या सगळ्या गोष्टी आत्ता झाल्यात असं मला वाटत नाही. कारण असं की तुम्ही म्हणताय 25शीतले लोक वगैरे, तर मी 66 साली जन्माला आलो आणि 89 साली माझं वय होतं 23. त्यावेळेला मंडल कमिशन जे अपॉइंट झालं तेव्हा मी उत्तर भारतात, म्हणजे उत्तरांचलमध्ये, गढवालमध्ये वगैरे फिरून आलो आणि काही ठिकाणी पाहिलं होतं. ते काय पाहिलं होतं, तुम्ही जसं म्हणताय तसं अगदी छोट्या गावात जे लोक एकत्र खेळायचे, बागडायचे, ते लोक एकमेकाला जातीमुळे लांब ठेवायला लागले. हे मंडल कमिशनमुळे झालं आणि भारतभर झालं. त्यामुळे आत्ताचं हे फेनॉमेनन पुन्हा नाही. तिथे जात हे भारतीय समाजाचं वास्तव आहे. चांगले आहे का? मला वाटत नाही. जातीभेद बिलकुल असू नये. सगळ्यांची जात माणूस, भारतीय अशीच आहे. मी तर माणूस ही जात मानतो. परंतु जात हे वास्तव आहे भारतीय समाजात आणि मंडल कमिशन नंतर त्या भावना टोकदार झाल्या होत्या. मंडल कमिशनचं आरक्षण आलेला 30 वर्ष होऊन गेली आणि आज भारतामध्ये 3-4 ठिकाणी जे आंदोलन चालले, गुज्जर असेल, त्याच्यानंतर धनगड किंवा धनगर हा प्रकार आहे, महाराष्ट्रात मराठा आंदोलन चालू आहे. तर मराठा आंदोलन ज्या प्रकारे वापरलं गेले सगळ्या पक्षांकडनं गेल्या 10 वर्षात, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आणि हे आहेच ना, आणि त्याचा परिणाम निश्चितपणे राजकारणावर झालाच आहे. पण जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर त्याची जी तीव्रता आहे ती मराठवाड्यात जास्ती प्रमाणात दिसते. आणि त्याचं सोपं कारण असं आहे की पंजाबराव देशमुख नावाचे पहिले कृषी मंत्री होते देशाचे, की जे विदर्भातले होते आणि खूप मोठे नेते होते. त्यांनी विदर्भात गावोगाव फिरून स्वतः पदयात्रा काढून एक आंदोलन चालवलं आणि मुवमेंट किंवा कॅम्पेन केलं की तुम्ही कुणबी सर्टिफिकेट घ्या. कधी त्या काळात. त्यामुळे विदर्भामध्ये बहुतांश लोक कुणबी आहेत. त्यामुळे तिथे या आंदोलनाचा तितकासा परिणाम दिसला नाही. दुसरं, जी काही सोकाळ मनमोहन सिंगांची 70,000 कोटीची कर्जमाफी काय केली होती शरद पवार कृषी मंत्री असताना, त्याच्यामध्ये त्यांनी 2 हेक्टरची अट टाकली होती. म्हणजे लँड होल्डिंग 2 हेक्टरच्या वर असेल तर मिळणार नाही कर्जमाफी. आणि विदर्भात बहुतांश लोकांचं 5 एकराच्या वर क्षेत्र आहे. त्यामुळे ते वंचित राहिले होते त्या कर्जमाफीपासून, म्हणून त्याचा राग त्यांनी पुढच्या इलेक्शनला दाखवला. तसं निजामकालीन नोंदींच्यासाठी आंदोलन वर्षानुवर्ष जरांगेंनी केलं आणि त्यामुळे मराठवाड्यापुरता प्रश्न होता. पण एकनाथ शिंदे हे असे उदार मुख्यमंत्री आहेत की तुम्ही 10 रुपये मागायला गेलात तर 100 रुपये देतील, काट्यांचं देणारं सरकार आहे असे ते जाहिरात करतात. त्यामुळे ते वाजवीपेक्षा जास्त देण्यासाठीच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांनी मागितल्या नोंदी निजामकालीन, हे म्हटले महाराष्ट्रभरातल्या नोंदी देतो. त्यामुळे हा सगळा डोकेदुखीचा प्रश्न होऊन बसला असं मला वाटतं. सर, मला ह्याच्यातनं आणखीन एक गोष्ट अशी जाणवली, पक्षपुटी या सगळ्या गोष्टी होत असतात किंवा ह्या राजकारणाची पाळंमुळे ही आत्ताची नाही आहेत. आत्ता केवळ मीडियामुळे, टेक्नॉलॉजीमुळे या गोष्टी अगदी इथे येऊन पोहोचल्यात, त्यामुळे आपल्याला पटकन जाणवतात. असं त्यामागचं एक कारण आत्ता आपण या वन ऑफ द मेजर रिझन्स आत्ता त्या रिझनपाशी आपण थांबूया. आणि त्याला धरून मला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा होता, म्हणजे पुढे जाताना इंटरव्ह्यूमध्ये या, की आता खूप ऑप्शन्स लोकांकडे अवेलेबल झालेले आहेत. म्हणजे राष्ट्रवादी 1-2, शिवसेना 1-2, भाजप आणि काँग्रेस. आता येणाऱ्या पिढीला राजकारणात समजा यायचं असेल तर एवढे सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर तरुणांनी नेमकं ह्या परिस्थितीकडे पाहावं कसं राजकारणात येणाऱ्या आता महाराष्ट्र? मी तुम्हाला सांगू का,
राजकारणामध्ये यायचं असेल तर जसे ऑप्शन आहेत तसं ढोबळमानाने आपल्या देशामध्ये कृषीप्रधान सगळी संस्कृती होती आणि कृषीवर आधारित जास्ती पॉप्युलेशन होती, आजही आहे. पण सेवा क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. आज सर्व्हिस इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर आहे. तुम्ही जे स्टार्टअप नावाचा जो काही कॅम्पेन आहे, म्हणजे मोदी सरकारच्या बाजूने विरोधी असं काही नाही, त्यांची स्मार्ट सिटी पूर्ण फेल गेलेली स्कीम आहे. पण स्टार्टअपमध्ये अनेक तरुण मुलं पुढे येतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस पुरवून खूप पैसे मिळवतात. म्हणजे अगदी मास्क बनवणाऱ्या बचत गटांनी पण खूप पैसे मिळवले करोना काळात, की जेव्हा बाकी कोणालाही हाताला काम नव्हतं, पण मास्क बनवून खूप पैसे मिळवले लोकांनी. त्यामुळे समाजाला नेमकं काय हवंय याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप आहे बिझनेसमन व्हायला सुद्धा. तसंच राजकारणामध्ये ऑप्शन वाढलेत का? वाढलेत. म्हणजे काय तर शकलं त्या महिरावणाची 100 व्हायची, परत जोडले जायचे, महिरावण निर्माण व्हायचा. तसं राजकारणामध्ये मूलतः शरद पवारांचा पक्ष आणि काँग्रेस हे एकाच विचारधारेचे पक्ष आहेत. शिवसेना आणि बीजेपी एकाच विचारधारेचे आहेत. ढोबळमानाने फलक्रमच्या डावीकडच्या आणि उजवीकडच्या अशी विभागणी केली तर काय ऑप्शन 2-3च असतात. त्या पक्षांची शक्ल खूप झाल्यामुळे तुम्हाला वाटतं ऑप्शन खूप आहे. माझं म्हणणं उलट आहे. केजरीवालांनी जसा स्वतःचा पक्ष काढला आम आदमीचा पक्ष, तसं ध्येयवादी तरुणांनी यावं. त्यांनी RTIच्या माध्यमातून मॅक्सेस मिळवलं आणि पुढे ते नेता झालेत, आज मुख्यमंत्री झालेत. मोदींना इलेक्शनमध्ये हरवलंय त्यांनी, दिल्लीमध्ये परत मुख्यमंत्री झाले, पंजाब जिंकलंय. तर त्या प्रकारे आहेत त्याच ऑप्शनमध्ये जाण्यापेक्षा स्वतःचं विश्व निर्माण करायला हरकत नाही. राजकारणामध्ये चांगल्या तरुणांना संधी आहे का? आहे, पण ते खरंच चांगले आहेत का हा मूळ मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा, एक झुंज वाऱ्याशी नावाचं नाटक पु ल देशपांड्यांनी लिहिलं आहे अनेक वर्षापूर्वी, ज्याच्यामध्ये एक माणूस अख्ख्या व्यवस्थेला म्हणजे सरकारला जो वाकवू शकतो, पण तो प्रामाणिक असला पाहिजे. प्रश्न असा आहे की जे तरुण राजकारणात येऊ इच्छितात ते जेन्युइनली काम करायला लागले तर ते 100% त्यांना भवितव्य आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर आहे. म्हणजे RTI ऍक्टिव्हिस्ट, RTI येऊन खूप वर्ष आली, पण RTI ऍक्टिव्हिस्ट आज पुण्यासारख्या शहरात 2-4 नाव घेणार आहेत का? नाहीत. आपले फुटपाथ अनेक वेळा लोक खणतात का? नाही. लोक फेसबुकला रोजच्या रोज टाकत का? नाही. याचिका करत केला तर होईल, पण सर्वसामान्य माणसाला सगळं असेल माझा हरिद देईल खाटल्यावरही असं हवं असतं. आणि राजकारण किंवा पोलीस यंत्रणा भ्रष्ट आहे, राजकारण खराब आहे हे म्हणायला सोपं आहे, त्याच्यात गेलं तर कळेल. त्यामुळे मी त्याच्याकडे अतिशय हेल्दीली आणि रॅशनली बघायचा प्रयत्न करतो. त्यामुळे ऑप्शन खूप आहेत. महत्वाकांक्षी तरुण येऊ शकतात, पण त्यांना काम खूप करायला लागेल. राजकारण्यांना मध्यमवर्ग जनरली असं नाकं मुरडतो राजकारणाच्या बाबतीत, भ्रष्टात वगैरे म्हणून, पण राजकारणी कामही खूप करतात, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. काम करतात या मुद्द्यावरनं मला पटकन तुम्हाला असं विचारावं असं वाटतंय की आत्ता थोडी अस्थिरता आहे का? तर आहे. पूर्वी होती का? तर होती. हे सगळं मान्य करून या अस्थिरतेमुळे कुठेतरी राज्याचा विकास खंडित होतोय असं वाटतं का?